हाय. तर हा माझा व्लॉग आहे 9, 10 आणि 11 तारखेचा, म्हणजे 3 दिवस सलगचा व्लॉग आहे. स्टार्टपासून एंडपर्यंत मी काय काय केलं, कारण गेल्या महिन्यात मी जरा जास्तच आजारी पडले होते. तिथलं वातावरण मला सूटच होत नव्हतं, हे माझं तोंड बघून तुम्हाला समजत असेल. तर मी या दिवशी म्हणजे 9 तारखेला ठरवलं की मी फायनली आता पुण्याला जाणार आहे. आणि मग जायचं ठरल्यानंतर माझ्या फ्रेंड्स त्या आहेत त्या नाराज झाल्या होत्या, बट खुश पण होत्या की ठीक आहे, तू घरी जातीयस, बरी होशील, व्यवस्थित राहशील. म्हणून अंजू माझ्यासाठी गिफ्ट्स घेत होती DIYमधून आणि मी तिची मज्जा घेत होते. मी तिला म्हणत होते मला पण घेऊ दे तुला काहीतरी, बट ती मला घेऊन देत नव्हती. म्हणून मग मी तिला प्रत्येक वस्तूला म्हणत होती की हे मला नाही आवडलं, हे मला नाही आवडलं. बट तरीही तिने माझ्यासाठी भरपूर वस्तू घेतल्या आणि खूप छान असं गिफ्ट मला हे पॅक वगैरे करून दिलं तिने. आणि त्यानंतर घरी आल्यानंतर आमचं ठरलं होतं की कुठेतरी पार्टी करायला जायचं. सो माझी अशी सेवा चालली होती, स्ट्रेटनिंग वगैरे ती, प्लस भूमिका मॅडमला शिकायचं होतं स्ट्रेटनिंग कसं करतात, तर त्या पण बसल्या होत्या फेस पॅक लावून. माझ्यापेक्षा जास्त तर त्यांना नटायचं होतं. त्यानंतर मी अशी रेडी झाले होते बाहेर जेवायला जाण्यासाठी. आणि मग खाली येताना जरा एक बंगलोचा व्ह्यू घेतला, कारण परत परत मला या गोष्टी बघायला नाही मिळणार आहे. कारण मी रिझाईन दिलं होतं आणि माझं 15ला यायचं ठरलं होतं, बट मला त्रास खूप व्हायला लागला, त्यामुळे मी 9लाच निघाले. आणि मग खायला आल्यानंतर आम्ही थोडीशी मज्जा मस्ती केली कनिष्कासोबत थोडंसं, कारण ती एका लहान बाळासारखीच होती माझ्यासाठी. मी तिला खूप पॅम्पर केलं होतं लहान बाळासारखं. आणि या मॅडम तुझं माझं पटेना, तुझ्या वाचून करमेना. तर आमच्या चौघींचा हा फोटो जो लास्ट फोटो होता. त्यानंतर हे रूमचं माझा व्ह्यू. आणि ही सकाळचं मी रूम बंद केली आणि खाली गेले हॉलमध्ये, कारण मी परत रूमला गेली नाही, मला वाईट वाटत होतं खूप. आणि खाली आल्यानंतर इथे नाश्ता पाणी चाललं होतं. हे बघा कसं बघतंय भूत माझ्याकडे. तिला अजिबात इच्छा नव्हती की मी जावं. ती लास्ट मोमेंटपर्यंत मला म्हणत होती की आत्ता तरी कॅन्सल कर, तुझं रिझाईन नको जाऊस. आणि हे खोटं खोटं रडायचे नाटक करत होते. मी म्हटलं होतं रडायचं तरी नाटक करा, मला व्लॉगमध्ये टाकता येईल. आणि ही तर कसलंच ऐकत नाही. तू रड, तू काही कर, तू जा, मी नाही रडणार, असं आहे तिचं. बट ठीक आहे, गोड आहे ती. आणि मग त्याच्यानंतर थोडं त्यांच्यासोबत गप्पा वगैरे मारल्या, कारण त्यांना जॉबसाठी निघायचं होतं. मग त्या गेल्यानंतर जरा एकटंच नाटक करत बसले हर्षात असं, कारण. आणि मग माझी जर्नी स्टार्ट झाली. तर हे अहमदाबादच्या बसमधलं आहे. मी अहमदाबादपर्यंत ट्रॅव्हल्सने आले होते. तिथून पुढे माझा एक फ्रेंड येणार होता, त्यासोबत पण मी ट्रॅव्हल्सनीच येणार होते. तो हा बसमधला व्ह्यू, हे बर्गर वगैरे खातानाचं. त्यानंतर माझा फ्रेंड मला भेटला. तर तो भेटल्यानंतर सुद्धा तो फोनवरच गप्पा मारत होता. सो मी त्याचा पण एक स्नॅप काढून सगळ्यांना पाठवला होता की बघा आलाय माझ्यासोबत आणि फोनवरच बोलतोय. आणि त्यानंतर फायनली मी पुण्यात उतरले. खूप 20 तासांनी